सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चरण टीमच्या माध्यमातून अगोदरच्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच अंकुश आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी, तर अनुज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज संजय आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अनुज. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला 2 ओव्हरची मॅच आहे, वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. त्यानंतर जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर नेक्स्ट मॅच माझी करंगली आणि गुडे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. मॅचला होती सुरुवात. संजयचा पहिला बॉल वेग चांगला होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत गोलंदाज संजयने, आणि अंकुश यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला, एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळाली. पाहता पाहता सहजरित्या एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. स्ट्रायकिंग ला फलंदाज झाला अजय साठी हा बॉल होता. बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु जशी लाईन मिस केली आणि त्यानंतर स्वतःवर थोडासा नाखुश होताना आपल्याला पाहायला मिळालाय. 3 बॉल मध्ये फक्त आणि फक्त एकच रन आतापर्यंत खर्च केली संजयने. लाईन चांगली होती की काय, परंतु या क्षणाला काय घडलंय, पंचांचा इशारा येईल. एक रन बाईटच्या स्वरूपामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल देखील वेग भन्नाट होता, परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा बॉल एक दबा वाढवेल चरण टीमचा, कारण एक मोठं लक्ष त्यांना सेट करायचं आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अगेन्स्ट कटिंगवाडी या टीम समोर पुन्हा एकदा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. आणखीन एक दर्जेदार चेंडू रिलीज केल्यानंतर एक नवीन कॉन्फिडन्स लेवल सध्याच्या घडीला वाढत असताना आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रन. ओव्हर नंबर 1 संजय आपल्याला पाहायला मिळाला आणि स्पेल नंबर 2 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. लेग स्टिकचा बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन. लॉफ्ट केलाय, राहुल चेंडू खाली आलाय. 1 बाउन्स बॉल जज करेल, उचलून फेकेल. फेकी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली. तर चला नेक्स्ट मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. दोन रन देखील आपल्याला पाहायला मिळालेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन.
पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, अप्रतिम. काय स्किल वापरली, हँड कॉर्डिनेशन चांगलं होतं. बॉटमॅनचा चांगला वापर आपल्याला पाहायला मिळेल. ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज अजयजी स्टेप आउट करून एक क्लासिकल इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळालाय. 13 रन आतापर्यंत होत आहेत. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगलं होतं. एक सिंगल पाहायला मिळेल की काय, परंतु एक चांगला झेल पकडलाय आणि फलंदाज देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. लाईन चांगली होती, परंतु डॉट बॉलची समाप्ती. 14 रन. या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, झेलची संधी पाहायला मिळेल की काय, परंतु फेकी थोडीशी गचाळ झाली. या क्षणाला 2 रन, 3 रन ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या 12 बॉलमध्ये 18 रन करायचे आहेत. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. चला, स्पीडअप करा. फिडिंग त्वरित लावून घ्या. चला तर 12 बॉलमध्ये 18 रनची गरज आहे. चला, फिडिंग त्वरित लावून घ्या.
चला मॅच स्पीडली ऑन करा. 12 बॉलमध्ये 18 रन करायचे आहेत. ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून राहुल आणि संजय ही जोडी, तर गोलंदाजीसाठी अनुज आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. पंच आपण खेळाडूंना ताकीद द्या. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. गोलंदाज अनुज पुन्हा एकदा सज्ज होते. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं आणि डॉट बॉलची समाप्ती. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन करा कारण अधिक सामने आपल्याला खेळवायचे आहेत. या बॉलवर आक्रमण केलंय. एलिव्हेशन भरपूर आहे. चेंडू चाललाय 6 रनसाठी. यस, इट इज अ सिक्सर. अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या साह्याने 7 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. आणखीन एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 8 रन. समीकरण बदलले. 10 बॉल मध्ये 10 रनची गरज. 10 बॉल आणि 10 रनची गरज अजूनही आहे या मॅच मध्ये. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. अशा धावा रोखाव्या लागतील. बिगिट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी, परंतु या क्षणाला घडलंय काय? रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद आणि पहिला धक्का. पहिला विकेट या ठिकाणी गमावलाय. पहिला विकेट या ठिकाणी गमावलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. पुन्हा एकदा डॉट बॉल ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल हा थोडासा दबाव वाढवेल. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन. अजून 9 रनची गरज.
अजूनही 9 रनची गरज. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा, कारण या सामन्यानंतर अधिक सामने आपल्याला खेळवायचे आहेत. या बॉलवर आक्रमण जरूर केलंय, परंतु जजमेंट चुकला आणि रन मिळतील 4. मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट. समीकरण 5 बॉल आणि 5 रनची गरज. पाच चेंडू आणि 5 रनची गरज. पाच बॉल मध्ये अजूनही 5 रनची गरज आहे. वेग भन्नाट होता, परंतु या क्षणाला मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एकच रन. एक धाव देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर. 4 बॉल मध्ये आता मात्र 4 रनची आवश्यकता. एक चांगला बाउन्सर पाहायला मिळाला आणि या मॅच मध्ये एक चांगलं पुनरागमन करण्याचा निर्धार घेतलाय बॉलरने. ज्या प्रकारे फलंदाजाने लाईन मिस केली. एक धाव देखील कंप्लीट केली. सेकंड रन साठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि 3 रन आता मात्र जरूर पळून काढल्यात. समीकरण बदललं. सामन्यामध्ये कलाटणी मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 बॉल मध्ये आता मात्र रन करायचं आहे, ते म्हणजे फक्त आणि फक्त 1 रन. चला मॅच स्पीडली ऑन करा. लॉफ्ट केला आणि सामना जिंकलाय. कटिंगवाडी या टीमने. तर चला नेक्स्ट मॅच आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या. 2 ओव्हरची मॅच. चला तर संजय ठरलेत सामन्याचे हिरो, मॅन ऑफ द मॅच. आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी